नमस्कार. आज शेतीसाठी लागणारा खर्च आपल्याला 50 ते 60% कमी करायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण भेटणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी येथील योगाचार्य श्री उभा रांडे सर यांना. शिक्षक पदावरून रिटायर झाल्यानंतरनं एखाद्या 30 वर्षाच्या युवकालाही लाजवेल असे कष्ट सर आज आपल्या शेतात आज घेत आहेत. खडकाळ जमीन, पाण्याचा अभाव व सभोवताली असलेले जंगल अशी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सरांनी आंबा, सीताफळ व जांभळीचा बगीचा आपल्या शेतामध्ये तयार केलेला आहे. त्याचबरोबर इतर आपले पारंपरिक पीक सुद्धा सर सेंद्रिय खतद्रव्याचा वापर करून आपल्या शेतामध्ये घेत आहेत. फक्त एक गाय आणि एक वासरू यांचे संगोपन करून यांच्या सहाय्याने जीवामृत व सेंद्रिय खते तयार करून सरांनी आपले पूर्ण 8 एकरचे क्षेत्रफळ रासायनिक खतापासून मुक्त केले आहे. आज 8 एकराचे क्षेत्रफळासाठी कमीत कमी 2 ते 3 लाखापर्यंतचा रासायनिक खतद्रव्याचा वापर करावा लागला असता, पण सेंद्रिय पद्धतीच्या प्रयोगाने आपला सर्व खर्च वाचवला. शिवाय गाईचे तूप व दूध मिळत आहे हे सर आवर्जून सांगतात. त्यांच्या आंब्याच्या बागेतील आंबा हा हापूसलाही टक्कर देतो हे सर मोठ्या अभिमानाने सांगतात. आणि त्यांचे आंबे चाखून पाहिल्यावर खरंच तो उत्कृष्ट दर्जाचा आहे हेही जाणवते. जिथे उत्पादन कमी होईल या भीतीने शेतकरी सेंद्रिय शेती टाळतात, परंतु खर्च आणि उत्पादन यांचा विचार केला तर आपण फायद्यातच राहतो असे सर सांगतात. विशेष बाब म्हणजे 2000 वर्ष जुनं वाण असलेला खपली आणि सोनामोती गहू ज्याची मार्केटमधील किंमत आज 80 रुपये ते 120 रुपये किलो आहे, याचं उत्पादन सुद्धा सर सेंद्रिय पद्धतीनेच घेत आहे व त्यातून भरघोस नफाही कमवत आहे. 75 वर्षे पूर्ण केलेली असल्यावरही काहीतरी वेगळे करण्याची सरांची असलेली धडपड आणि सेंद्रिय शेती करण्याची त्यांची असलेली आवड व जिद्द याला टीम फार्म टू फॉरेन सलाम करते.